नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आणि आकाश दोघेजण फिरायला आलेले असतात आणि त्या ठिकाणी आकाशने भूमीला छान असं सरप्राईज दिलेलं असतं. लहान मुलांबरोबर दोघेही जण खेळत असतात. त्यानंतरला आता दोघेजणच उरलेले असतात आणि इथे अभिजितने त्यांच्यावरती बंदूक ताणलेली असते. काही करून त्याला आकाशला संपवायचं असतं, त्याला गोळी मारायची असते आणि त्या दृष्टिकोनातून अभिजितने त्याच्यावरती आता गोळी ही ताणलेली असते. त्याच्यानंतर कधी एकदा आकाश एकटा सापडतोय आणि मी त्याच्यावरती बंदुकीने गोळी झाडतोय, या क्षणाची अभिजित आतुरतेने वाट बघत असतो. तेवढ्यातच इथे भूमी आणि आकाश दोघेजण आता खेळत असताना दोघेही जण एकसाथ खाली बसतात. म्हणजे इथे आकाश आणि त्याच्या मांडीवरती भूमी बसलेली असते. तेव्हा दोघेही जिंकलेले असतात. सगळेजण दोघांसाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांबरोबर खूपच जास्त छान असा वेळ इथे एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच मॅनेजर म्हणत असतात की आता तर तुम्ही दोघेही जिंकलात, मग आता तुम्ही दोघे डिसाईड करा की तुमचं बाळ मोठं झाल्यानंतर ते काय होणार आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही नको, आमचं बाळ मोठं झाल्यानंतर त्याला जे काही व्हायचं आहे ना, ते त्याच्या मर्जीने होऊ दे. आम्ही अजिबात त्याच्यावरती जबरदस्ती करणार नाही. आमचं म्हणणं त्याच्यावरती लादणार नाही. आम्ही तर फक्त त्याला चांगले संस्कार करू. हो की नाही आकाश? तेव्हा आकाश म्हणत असतो, आता कसं? आता बोललीस की नाही एका चांगल्या आईप्रमाणे? तेव्हा भूमी म्हणते, मी आहेच एक चांगली आई. तेव्हा आकाश म्हणतो, आणि मी चांगला बाबा. आपण दोघंजणं मिळून आपल्या बाळाला फक्त चांगले संस्कार, चांगलं शिक्षण द्यायचं आणि त्याची आवड निवड जपायची. त्याला जे काही व्हायचं आहे मोठं झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला फक्त सपोर्ट करायचं आणि कधीही त्याला एकटेपणा जाणून द्यायचं नाही. नेहमी त्याच्याबरोबर राहायचं. तेव्हा इकडे भूमी आणि आकाश दोघेजण आता आपल्या बाळाबद्दल बोलत असताना राजाराम काका गाडीतून उतरतात. राजाराम काका त्या ठिकाणी धावत पळत पोचलेले असतात, कारण त्यांना माहिती असतं आकाश आणि भूमी यांच्या पाठीमागे इथे आता रागिनी आणि अभिजित दोघेजण गेलेले आहेत. तेव्हा इकडे आकाश आणि भूमी दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. आकाश म्हणत असतो, तुला माहिती आहे का, आज तुला एवढा आनंदात बघून मला सुद्धा खूपच जास्त आनंद होतोय भूमी. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश खरंच थँक्यू. अरे किती करतोयस तू माझ्यासाठी. कुणी कुणासाठी इतकं करणार नाही तेवढं तू माझ्यासाठी केलेस. खरंच हे दिवस मी कधीही विसरणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी हे सगळं मी तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी केलं. तुम्ही दोघेही खूप दिवस स्ट्रेसमध्ये होता ना, म्हणून तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटावं, तुला आनंद व्हावा आणि म्हणूनच मी तुला एका अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जिथे तुला आनंद होतोय. बरोबर की नाही? तेव्हा भूमी म्हणते, अगदी बरोबर, मला खूपच जास्त आवडलं या ठिकाणी. तेव्हा इथे आकाश आणि भूमी या दोघांना माहिती नसतं की त्यांच्यावरती अभिजितने इथे बंदूक ताणलेली आहे आणि तो आकाशला गोळी मारण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इकडे भूमी आता आकाशला मिठी मारते आणि म्हणत असते, आकाश तू खरंच खूप करतोयस माझ्यासाठी. कुणीच कुणासाठी इतकं करेल असं मला वाटत नाही. तितकं तू माझ्यासाठी केलेस. थँक्यू सो मच. आणि ती आकाशला मिठी मारते. तेव्हा अभिजितने आता बंदूक ताणलेली असते आणि तो आकाशला गोळी मारण्याचा प्रयत्न करतच असतो. त्याला काही करून आकाशला संपवायचं असतं आणि म्हणूनच त्या हेतूने तो त्या ठिकाणी आलेला असतो. तेवढ्यातच राजाराम काका आता हॉटेलमध्ये पोचलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर रिसेप्शनला विचारतात की भूमी महाजन, आकाश महाजन कुठे आहेत? तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणतात की ते दोघंजणं गार्डन एरियामध्ये आहेत. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजणं गार्डन एरियामध्ये असतात. दोघेजणं छान आनंदात असतात. पण तेवढ्यातच इथे राजाराम काका धावत पळत येतात आणि बघतात तर काय, राजाराम काका येत असताना रागिनी बघते आणि रागिनी लपून बसते आणि अभिजितला एकट्यालाच तिथे उभं करते. म्हणजे इथे आता स्वतःची कातडे वाचवण्यासाठी शेवटीला तिने आपल्या अभिजितला, मुलाला सुद्धा पुढे केलेलं असतं. तिला जर एवढंच आता आपल्या मुलाची काळजी असती तर कदाचित रागिनी अभिजितला सुद्धा बाजूला हो असं म्हणाली असती, त्याला बाजूला तिने केलं असतं. पण इथे रागिनीने तसं केलं नाही. तर राजाराम काका जेव्हा तिला दिसतात तेव्हा स्वतः लपून बसते आणि अभिजितला मात्र तिथेच उभं करून ठेवते, जेणेकरून सगळा आळ फक्त अभिजितवरती येणार. त्यानंतर इथे अभिजित आता गोळी मारतोय आकाश आणि भूमी यांना. तेवढ्यातच राजाराम काका जोरात आकाशला ओरडतात. तेव्हा आकाश आता त्या दिशेने बघायला लागतो. तेवढ्यातच अभिजितने गोळी आकाशला मारलेली असते. तेव्हा इकडे आकाशला गोळी लागल्यानंतर तो जमिनीवरती खाली कोसळतो.
भूमीला राजाराम काका यांना खूप मोठा धक्का आता बसलेला असतो. तेव्हा इथे भूमीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतरला आकाश जमिनीवरती कोसळलेला असतो. भूमी म्हणत असते, आकाश अरे काय होतंय तुला, डोळे उघड आकाश. तेव्हा राजाराम काका यांना वाटत असतं की आता आकाशला गोळी लागलेली आहे. ते म्हणत असतात, भूमी अगं आकाश कसे काय डोळे उघडणार, त्याला तर गोळी लागली आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, पण राजाराम काका आकाशला गोळी कशी काय लागली. तेव्हा इकडे हे सगळं अभिजितने केलंय हे सुद्धा तिला कळतं. तेव्हा इकडे आता तिला खूपच जास्त आकाशची काळजी वाटते. तेवढ्यातच इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे डोळे उघड ना आकाश. तरीसुद्धा आकाश काही डोळे उघडायला तयार नसतो. त्यानंतरला इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, भूमी आपल्या आकाशला गोळी लागली गं. तेवढ्यातच इथे आकाशने डोळे उघडलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाही मी तर एकदम ठीक आहे. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की चला आपला आकाश एकदम ठीक आहे, त्याला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, पण आकाश अरे तुला गोळी कशी नाही लागली. तेव्हा आकाश आता इकडे तिकडे बघतो. त्याच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असतं ते बरोबर त्याच्या हृदयाजवळ आलेलं असतं आणि त्याला गोळी लागते. त्याच्यामुळे ती आकाशला लागत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे आई योगेश्वरीचे खूप खूप आभार की तू एकदम ठीक आहेस, तुला काहीही झालेलं नाही आहे, नाहीतर मी खूपच जास्त घाबरले होते. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, राजाराम काका अरे पण तू इथे कसं काय, तुला कसं कळलं की माझ्यावरती आज संकट येणार आहे म्हणून. तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, अरे अभिजित इथे होता आणि अभिजित तुला गोळी मारायला आला होता. तेव्हा आकाशचं लक्ष जातं. आकाश बघतो तर काय, अभिजितच्या हातामध्ये बंदूकसुद्धा असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आज मी अभिजितला सोडणार नाही. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हे बघ जाऊ दे, तू नको त्याच्या मागे जाऊस, आपण चल आता घरी जाऊया. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की नाही, त्याने माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला आहे ना, आज मी त्याला सोडणार नाही आहे, त्याला मी धडा शिकवणारच. तेव्हा इकडे आकाश आता अभिजितच्या मागे मागे जातो आणि जाताना राजाराम काका यांना म्हणतो की राजा काका तू जरा भूमीकडे लक्ष ठेव, तिला कुठेही जाऊ देऊ नकोस, तिच्याबरोबर इथेच थांब. मी आलो अभिजितला धडा शिकवून, माझ्या बायकोला त्रास देतोय म्हणजे काय. तेव्हा इकडे आकाश आता खूप चिडलेला असतो. अभिजितचं हे कारस्थान तो अजिबात खपवून घेत नाही. तो म्हणतो की मी हे अजिबात नाही खपवून घेणार. त्या अभिजितला नेहमी सवयच लागली, तो आमच्यापैकी कुणाला ना कुणाला तरी प्रत्येक वेळेला मारण्याचा प्रयत्न करतोच आहे. तेव्हा इकडे आता आकाश अभिजितच्या मागे जाण्याचा जो काही त्याने निर्णय घेतलेला असतो तो काही मागे हटायला तयार नसतो. भूमी आणि आकाश हे दोघेजण एन्जॉय करायला आलेले असतात. पण मात्र इथे अभिजित आणि रागिनी या दोघांना हे सगळं काही बघवत नसतं. त्यानंतरला इकडे अभिजित पळत असताना आता राजाराम काका यांनी आकाशला दाखवलेलं असतं. आकाश म्हणत असतो, राजाराम काका पण तुला हे सगळं कसं काय कळलं. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की मी पौर्णिमेला फोनवरती बोलताना ऐकलं. पौर्णिमेने रागिनी आणि अभिजित या दोघांना सगळं सत्य सांगितलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आता मी त्याला सोडणार नाही, माझ्या बायकोच्या जीवावरती उठलाय ना तो. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आकाश पण हे बघ तू आता नको जाऊस तिथे, चल बरं आपण एकटे घरी जाऊया. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणत असतात, भूमी बाळा हे बघ तू कुठेही जाऊ नकोस. आणि तसंही आकाश गेला ना त्याच्या पाठीमागे. तेव्हा भूमी म्हणत असते, म्हणून तर मला भीती वाटते ना राजाराम काका. तेव्हा इकडे आकाश धावत असतो. त्याचबरोबर अभिजितसुद्धा खूप जास्त जोरात धावत असतो, पडत असतो. आकाश त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे जोरदार धावत असतो. तरी ते प्रेक्षकांनो आता भूमी ही खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. कारण तिला माहिती आहे की आत्तापर्यंत अभिजित आणि रागिनी पटवर्धन यांनी भूमीला खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आतासुद्धा इथे आता आकाशला आणि मला इथे त्रास देण्यासाठीच अभिजित आला होता. म्हणूनच इथे भूमी म्हणत असते की आकाश तू नको जाऊस, कारण रागाच्या भरामध्ये आकाश काय करेल काही सांगता येत नाही, हे बरोबर भूमीला माहिती असतं. तेव्हा आकाश त्याचा पाठलाग करत आता पूर्ण गच्चीपर्यंत येतो, जिथे नवीन बांधकाम सुरू आहे, इथे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू असतं. त्या ठिकाणी आता अभिजित धावत पळत आलेला असतो आणि त्याच्या मागे इथे आकाशसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की चला राजाराम काका मला त्यांच्या मागे जायला हवं. तेव्हा राजाराम काका म्हणतात, भूमी तू कुठेही जाऊ नकोस बाळा, आकाशने काय सांगितलंय, मला जबाबदारी दिली आहे तुझी, तुला कुठेही सोडायचं नाही आहे म्हणून. अशा अवस्थेमध्ये तू जर त्या लोकांना पकडणार
करण्यासाठी, थांबवण्यासाठी जर धावपळ केलीस ना तर तुला माहिती नाही पुढे जाऊन तुलाच या गोष्टीचा त्रास होईल. त्याच्यामुळे बाळा, तू धावत पळत त्यांच्या मागे जाऊ नकोस, नाहीतर नको ते होईल. आकाशने तुझी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे ना. तेव्हा भूमी म्हणत असते, पण राजाराम काका तुम्हाला नाही कळत आहे. आता अभिजित आणि आकाश दोघेही चिडलेले आहेत. अभिजितने गोळी मारण्याचा प्रयत्न केला आणि आकाशने ते सगळं बघितले. आकाशचा राग कसा आहे तुम्हाला माहिती नाही आहे. तो काहीही करू शकतो आणि अभिजित कसा आहे ते तुम्हाला बरोबर माहिती आहे. तो उगाचच आकाशला मारण्यासाठी अजून प्रयत्न करेल. तेव्हा आपल्यालाच त्या ठिकाणी जावं लागणार आहे. राजाराम काका सोडा, मला जाऊ द्या. त्यानंतरला इकडे भूमीसुद्धा आकाशच्या मागे येत असते. तर इकडे आकाश आता पकडतो अभिजितला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे अभिजित कसं बसं स्वतःला सोडत तिथून आता पळतो. तेव्हा इकडे आता पळल्यानंतर आकाश त्याच्या मागे मागे येत असतो. तर इथे इतका शहाणपणा काय गरज होती का करायची अभिजितला. तर इकडे अभिजितने आधी आकाशला मारण्याचा प्रयत्न केला आणि आकाश जेव्हा मागे धावतोय तेव्हा आता जीव मुठीत धरून त्याच्या पुढे धावायला लागलाय. त्यानंतरला इकडे आकाश अभिजितला मारत असतो. त्यानंतर अभिजितसुद्धा आकाशला मारत असतो. दोघे एकमेकांना मारत असतात. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की अभिजित, तुझी हिंमत कशी झाली हा? माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलास ना तू, तिच्यावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केलास. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला मारण्याची? तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो, नाही रे, तुझ्या बायकोला नाही, तुला मारायला आलो होतो. तुझा काटा काढायला आलो होतो मी, कळलं का? पण नाही काढू शकलो. बाबा आले ना तिथे आणि ती गोळी तुला लागली नाही. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, अरे तेच तर तुला कळत नाही ना अभिजित. अरे मी आणि भूमी आम्ही दोघेजण एकमेकांसाठी बनलेलो आहोत. जेव्हा जेव्हा तू आमच्यापैकी कुणाला संकटात टाकण्याचा प्रयत्न करशील ना तेव्हा तेव्हा आम्ही दोघेजण एकमेकांच्या सोबत खंबीरपणे उभे राहू आणि एकमेकांना साथ देऊ. आम्ही पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा जन्माला येऊ. समजलं का तुला? तेव्हा अभिजित म्हणत असतो, मी पण बघतो ना आता कसा पुन्हा तू जगतोस ते. कदाचित तुला माझ्या हातूनच मरायचं होतं म्हणून आतापर्यंत एवढे वार करूनसुद्धा तू जिवंत आहेस. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की प्रयत्न करून बघ, तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस, कळलं का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुझ्यासारख्यांना तर मी माझ्या समोर देखील उभं करत नाही. तेव्हा इकडे अभिजित म्हणतो, हे आकाश जास्त बोलू नकोस, या सगळ्यामध्ये तुझी चुकी आहे. काय अवस्था करून ठेवलीस माझ्या आईची सांग ना. माझ्या आईने एवढं सगळं चांगलं केलं, बिझनेस सांभाळला आणि तू काय केलंस? तिला घरातून हाकलून दिलंस. तिने तुला आईची माया दिली, आईचं प्रेम दिलं. तू काय केलंस? तिला रस्त्यावरती काढलंस, तिचा अपमान केलास. तेव्हा अभिजित म्हणतो की मी काही केलेलं नाही आहे, मला जाऊ दे. तेव्हा आकाश म्हणतो, मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही आहे, कळलं ना? तेव्हा अभिजित आणि आकाश दोघेही एकमेकांना मारण्यासाठी आता खूपच जास्त आतुरलेले असतात आणि मारतसुद्धा असतात. एकीकडे भांडत असतात, बोलत असतात, एकीकडे एकमेकांना ठोकत असतात. त्याचबरोबर इथे आता आकाशलासुद्धा खूपच जास्त अभिजितने मारलेलं असतं आणि अभिजितने आकाशला छान मारलेला असतो. तेवढ्यातच इथे अभिजितचं लक्ष जातं. तो बाजूला बघतो तर काय, त्याच्या मनामध्ये विचार येतो की आता आपण आकाशला इथून ढकलायचं आणि त्याला ठार मारून टाकायचं. तेव्हा अभिजित आता मनातल्या मनात हसत असतो आणि आकाशकडेच रागाने बघत असतो आणि आकाशला पुन्हा तो इथे लाथ्या बुक्क्या मारायला सुरुवात करतो. तेव्हा इकडे अभिजित आकाशला एक फाईट देतो तोंडावरती. त्यामुळे आकाश आता दूरवर जाऊन जरा पडत असतो. तेवढ्यातच त्याने स्वतःला सावरलेलं असतं, त्याने तो खांब पकडलेला असतो. तेव्हा इकडे आता अभिजितच्या मनामध्ये विचार येतो की आता याला संपवायचा आणि तो त्याच्या दिशेने धावत पळत येतो. तेव्हा इकडे आता अभिजित आकाशला धक्का देऊन खाली पाडणार. तेवढ्यातच आकाशने बाबूचा खांब हा पकडलेला असतो, जो बाजूला खांब असतो तो पकडलेला असतो आणि पडत असताना त्याने अभिजितची टी शर्ट पकडून ठेवलेली असते. जेव्हा तो पडायला जाणार तेवढ्यातच अभिजित त्याच्याबरोबर आता खाली येणार असतो. खांब पकडल्यामुळे आकाश वरतीच थांबतो आणि इथे अभिजित खाली पडतो आणि तो जागेवरती जाता मृत्यू पावतो. तेव्हा राजा काका आणि भूमी त्या ठिकाणी आलेले असतात. भूमी म्हणते, आकाश. तेव्हा आकाश आता वरून खाली बघत असतो. इथे खाली अभिजित पडलेला असतो. तेव्हा आकाश धावत पळत आता खाली येत असतो. भूमी आणि राजा काका दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यातच इथे आकाश त्या दोघांच्याही आधी अभिजित जवळ पोचतो आणि म्हणत असतो, अभिजित, अभिजित डोळे उघड रे. हे बघ, मला तुला मारायचं नव्हतं. पण प्रेक्षकांनो, इथे आकाशने एवढे घाबरायची गरजच काय? कारण अभिजित स्वतःच त्याला मारायला आला होता, ते सुद्धा बंदूक घेऊन. कारण त्याला ठार मारायचं असतं आकाशला
आणि त्या उद्देशानेच तो त्याच्या मागे मागे आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित स्वतःच्या चुकीमुळे खाली पडलेला असतो. कारण इथे तो आकाशला धक्का देत असतो. आकाशला धक्का देऊन त्याला खाली पडायचं असतं. पण इथे नियतीच्या मनामध्ये वेगळंच असतं. आकाशच्या ऐवजी अभिजित खाली पडलेला असतो आणि तो आता जागेवरतीच मृत पावलेला असतो. तेव्हा इथे आकाश घाबरतो. भूमी तिथे येते, राजा काका तिथे येतात आणि ते दोघेजण आल्यानंतर आकाश म्हणत असतो, "अभिजित उठ ना, अभिजित उठ ना." आणि तो त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे अभिजित काही उठत नाही. तेव्हा राजा काका आणि भूमी दोघेही खूपच जास्त घाबरतात. भूमीला वाईट वाटतं, कारण अभिजित हा राजा काकांचा मुलगा आहे. पण तरीसुद्धा राजा काकांना माहिती असतं की हा कुठल्या उद्देशाने इथे आला होता, आकाशला मारायला आला होता आणि स्वतःच मेला, असं सुद्धा त्यांना वाटलं असेल कदाचित. त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो, आकाश घाबरलेला असतो. तो म्हणतो की भूमी, मी काही नाही केलं गं, हाच वरून पडला, मला धक्का देत होता, मला धक्का देता देता स्वतःचा तोल गेला आणि तो खाली पडला. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, "ठीक आहे आकाश, तू काही केलेलं नाही आहेस, मला माहिती आहे." तेव्हा आकाश म्हणतो की "नाही, पण तरीसुद्धा तो मेला, मला त्याला मारायचं नव्हतं, मला फक्त त्याला धडा शिकवायचा होता की तू करत होतास ते किती चुकीचं होतं, मी त्याला मारून काय करू भूमी." तेव्हा इथे भूमी म्हणते, "ठीक आहे आकाश, तू नको टेन्शन घेऊस." तेव्हा आकाश म्हणतो, "नाही, तरी पण मला त्याला मारायचं नव्हतं." तेव्हा इकडे आता आकाश घाबरलेला असतो, कारण अभिजितचा डिरेक्टली जीवच गेलेला असतो. तर इकडे त्याला आता शिकवण देण्यासाठी, त्याला धडा शिकवण्यासाठी मारायला आलेला आकाश, त्याच्या हातातून आता गुन्हा घडलाय की काय, असं त्याला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आहे ना आकाशची काही चुकी नाही आहे. कारण का अभिजित त्याला धक्का देत होता खाली पाडण्यासाठी आणि इथे आकाशने पडत असताना त्याची फक्त टी-शर्ट पकडली होती आणि त्यामुळे तो आता आकाशला धक्का देता देता स्वतः खाली येऊन पडतो. तेव्हा इकडे आता आकाश हा खूपच जास्त रडत असतो. भूमीला मिठी मारून त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो रडायला लागलेला असतो, कारण तो घाबरलेला असतो. जे काही घडलेलं असतं, जो काही हा प्रकार घडलेला असतो, त्याच्यामुळे तो घाबरलेला असतो. त्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते की मला अभिजितची खूपच जास्त आठवण येते. काय करत असतील ते? फोनसुद्धा करायचा नाही आहे, कारण का फोन तर बाबा घेऊन गेलेत ना. आणि त्याचबरोबर इथे पौर्णिमा म्हणत असते की अभिजित, अहो तुम्ही लवकर घरी या ना, मला आनंदाची बातमी द्यायला. तिथे काय चाललंय, काय नाही, काहीच करता येत नाही. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की हे लोकं मला बाहेरसुद्धा जाऊ देत नाही आहे. बाहेर गेले असते तर बाहेरून अभिजितला फोन केला असता की सगळं काही ठीक आहे ना वगैरे विचारायला. त्यानंतरला इकडे मानसीने आता जेवण आणलेलं असतं. मानसी म्हणत असते, "या सगळेजण जेवायला. आजी या ना, 2 घास खाऊन घ्या." तेव्हा इकडे आजी म्हणते, "नाही नको, माझं मन स्थिर नाही आहे, मला काही नको." त्यानंतरला अथर्व म्हणत असतो, "अगं आजी, असं काय करतेयस? तुला औषधं घ्यायची आहेत ना? चल ये बरं, थोडं खाऊन घे." तेव्हा आजी म्हणतात की माझी भूमी आणि आकाश दोघेजणं घरात नाही आहेत, मला तर त्यांची खूप जास्त काळजी वाटते. त्यानंतर मानसीला भूमीचा फोन आलेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, "हां ताई, बोल ना." तेव्हा भूमी आता घडलेला प्रकार तिला सांगते. तेव्हा मानसीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो की "मनू काय झालं?" तेव्हा आजी विचारतात की "मानसी काय झालं? कुणाचा फोन होता?" तेव्हा मानसी म्हणते की "भूमीताईचा फोन होता." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अगं मानसी, काय झाले? काही सांगशील का? उगाच का लोकांचं टेन्शन वाढवतेस? सांग ना काय झालंय ते." तेव्हा इकडे मानसीला आता काही बोलता येत नाही, कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मानसी पौर्णिमाकडे बघते आणि सरळ आता म्हणते की "चला, सगळेजण बाहेर चला आणि स्वतःच्या डोळ्यांनीच बघा." तेव्हा इकडे आता काही सांगत नाही मानसी कुणाला, कारण तिला वाईट वाटत असतं आणि त्यामुळे सगळेजण आता एका पाठोपाठ एक आता बाहेर येतात आणि बघत असतात की नक्की काय चाललंय. आणि इकडे आता जेव्हा बाहेर जातील, तेव्हा इथे पौर्णिमाला कळेल की आकाशच्या जागी अभिजितने आपला जीव सोडलेला आहे. त्यांचा प्लॅन त्यांच्या अंगाशी आलेला असतो आणि इथे अभिजितला स्वतःचा जीव गमवावा लागतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता अभिजितची डेड बॉडी आलेली असते. तेव्हा इकडे पौर्णिमा खूपच जास्त रडत असते. ती म्हणत असते, "अभिजित, तुम्ही कसे काय गेलात अभिजित? हे सगळं कुणामुळे घडलंय? तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. प्लीज, प्लीज अभिजित, प्लीज, प्लीज डोळे उघडा." असं सुद्धा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की "हे सगळं आहे ना तुमच्यामुळे घडलंय, कळते का तुम्हाला? हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, आकाशमुळे झाले. आकाशने माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाय." तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणत असतात की "आकाश, तुम्हाला आमच्याबरोबर आता पोलीस स्टेशनला यावं लागेल चौकशीसाठी. चला तुम्ही माझ्याबरोबर." तेव्हा इकडे आता रागिणीसुद्धा रडत आलेली असते.
तेव्हा आकाशला वाईट वाटत असतं. आकाश आता रागिनी आणि पौर्णिमा यांच्यासमोर हात जोडतो. तेव्हा रागिनी त्याच्याकडे रागाने बघत असते. पण रागिनीला इतकं रागाने बघायची गरज नाही आहे, कारण इथे आकाशने काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे. उलट तुमचाच प्लॅन असतो आणि तुमचा प्लॅन तुमच्यावरती फिरलेला असतो. त्याच्यामुळे इथे आता आकाशला दोष देण्यात काहीच अर्थ नाही आहे. रागिनी विनाकारण त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा इकडे आता भूमीसुद्धा खूपच जास्त रागावते.